आणि आमची गंमत अशी आहे की एक लहानसा डाग पडला तर आम्हाला बायको म्हणते कपडे बदला आणि आम्हाला बदलावे लागतात. म्हणजे आमचा गजर महाराजांमध्ये जमीन अस्मानचं अंतर आहे. आम्हाला कॉन्शियसनेस ऑफ दी आउटर वर्ल्ड आहे. बाह्य जगताचं भान सुटलेलं नाही आहे आपलं. आणि हे बाह्य जगताच्या बाहेर गेलेले लोक आहेत, जगताच्या बंधनाच्या बाहेर गेलेले लोक आहेत. तात्पर्य हे शुकदेव असे ब्रह्मदृष्टीचे होते आणि या ब्रह्मदृष्टीच्या शुकदेवांना ते निघून गेले. ते निर्गुणाचे उपासक आहेत, लक्षात ठेवा. ते हे पा उपासना तुम्ही पण करता आहात. निर्गुणाची उपासना तुम्हाला कल्पना नाहीये, पण सद्गुरू भक्तराज महाराजांनी तुमचं बोट धरून निर्गुणाच्या दारी नेलाय. तुम्हाला माहित नाहीये त्याला आपण काय करावं. ज्या वेळेला आपल्याला भक्तराज महाराज असं म्हणतात, सोनियाच्या शिंपल्यात चिंतामणी अशी कशी देवा तुझी झाली रे करणी. या हिशोबाने ते म्हणतायत की शेवटच्या याच्यामध्ये सागराच्या लहरीतून हा कशाचा छंद आहे हो. छंद कशाचा? नामाचा छंद. हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत हा छंद आहे नामाचा. याचा नाद बहरला अंगांगात. माझ्या पंचकोशांमध्ये बहरलाय हा. 5 प्रकारचे कोश आहेत माझ्यात. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. पंचकोशांतरामध्ये छंदनाद बहरून आला, फुलून आला. तसा मोगरा फुलतो तसा. सागराच्या लहरीतून छंदनाद बहरला, चित्त स्थिरावले तेथे देह विसरला. पुढे पुढे शब्द हा बुडाला. जोपर्यंत तुम्ही राजसी भावामध्ये आहात तोवर तुमचा क्रियाभाव जागृत आहे. आणि बाबा आपल्याला राजसी भावातून वर उठवतात. क्रियाभाव संपून जातो, शब्द निशब्द होतात, शून्यात मी जातो. शून्यामध्ये माझी समाधीच्या. आणि लक्षात ठेवा, जोपर्यंत निर्गुणाचा स्पर्श नाही तोवर समाधीचा स्पर्श नाहीये. सगुणाच्या निर्धारे निर्गुण पाविजे, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाच्या चतुर आपला हा जीव पक्षी सगुणाच्या गवाक्षातून निर्गुणाच्या आकाशामध्ये झेप घेतो आणि ते आपल्याला शिकवतात. ते उड्डाण बाबा शिकवतात, भजनातून शिकवतात, ध्यानातून शिकवतात. जे कोणी आणखीन कशातून शिकवत असेल कर्मकांडातून. कर्मकांड तुम्हाला नाही दिलं बाबांनी. त्यांनी बाबांनी कर्मकांड तुम्हाला दिलेलं नाही आणि म्हणून कर्मकांडामध्ये तुम्ही. पण कर्मकांड दिलं नसलं तरी कर्मकांड विरहित ते राहिले नाही. त्यांनी अखंड काय म्हटलंय, गुरुचरित्राची पारायण करून त्याला मागितलंय, अनुष्ठानी माझ्या मन बसत नाही. नको स्वामी कठीण मगतात दुनिया नको नुतावे कोठे तव शपथारी नकुसला दया सिंधू आता. अशी आर्त प्रार्थना करतात बाबा. देवा माझा अनुष्ठानात मन रमत नाही म्हणून माझ्या रागवू नको. तुला तुझी शपथ घालतो. हे जे काही बाबा कर्मकांडाचं त्यांनी दंभ केला नाही. बाबांनी कर्मकांडाचं
हे माजवलं नाही, पण कर्मकांडाला विसरले नाही. हे जे काही आज होत आहे, किती यज्ञ झाले आपल्या इथे, आपल्या आश्रमामध्ये त्यांच्या ठिकाणी रामानंद हे अभिधान त्यांना विधीपूर्वक दिलंय. मी तुला रामानंद म्हणतो असं त्यांनी म्हटलं नाही, मी तुला अच्युतानंद म्हणतो असं त्यांनी म्हटलं नाही. विधीपूर्वक सद्गुरूंना आपल्या रामानंद त्यांनी आपल्या याची दोही याची डोळा त्यांनी करून आपल्याला दिव्य दिला, साधनेचा ठेवा दिला. हे जे काही आपल्याला दिसतंय या सगळ्यामध्ये काय की सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, या दोन्हींची दृष्टी या भागवताने केलेली आहे. या भागवतामध्ये आपल्याला असं दिसेल, शुकदेव तिथून निघाले, व्यास दुःखी झाले, आणि दुःखी झाल्यानंतर व्यासांनी असं पाहिलं आता काय करावं. हे बघा, पोराकरता बापाने तळमळायचं हा आजचा भाग नाहीये. पोरगा ऐकत नाही आणि बाप सांगतो आहे हा आजचा भाग नाहीये. अगदी प्राचीन काळापासून नाथांचा मुलगा नाथांवरती रुसून बनारसला काशीला चालला गेला. नाथ पैठणला, मुलगा काशीला. आज एखाद्याचा मुलगा फॉरेनमध्ये चालला जातो आणि येणारे म्हणून त्याचे आईबाप रडतात. नाथ जे आहेत ते पोराला समजवून आणण्याकरता काशीला गेले. आईचं हृदय बिचारीचं कळवळतं. आई मागे लागली नाथांच्या की अहो हरिपंडिताला आपल्या इथे परत आणावं, मला बरं नाही वाटत. मग नाथ तिथे जातात, त्याला समजवून नाथांनी त्याला परत घरी आणलं. श्रीकृष्णाच्याही पोराला श्रीकृष्णाने असंच केलंय. रामाच्या पोरांच्या वेळेला तर राम तर ही अलौकिकच विभूती आहे. तिथे आपण नंतर नवम स्कंदामध्ये रायाचं चरित्र पाहू. 4थ्या दिवशी सायंकाळी रामरायांचं जन्म आणि चरित्र आहे, आणि 5व्या दिवशी पहाटे गोपालकृष्णांचं अवतरण आहे. सांगायचं तत्व ही जी काही स्थिती, व्यासांनी आपल्या शिष्यांना बोलावं आणि व्यासांनी शिष्यांना दशमस्कंद पाठ करायला सांगितलं. भागवताचे स्कंद किती आहेत? 12. आता याच्यानंतर भागवत ऐकून घेतल्यानंतर जर कोणी तुमच्याशी भागवताच्या संदर्भात बोलेल तर त्याला बरोबर माहिती देण्याची क्षमता ठेवा. इतकं जागं राहून ऐका, म्हणजे काहीतरी ऐकलं बा, भाजी चांगली होती आणि पक्वान्न त्याहून सुंदर होते, एवढ्याच आठवणी घेऊन जाऊ नका. आपल्या इथे आनंद काय असतं? आनंदच आहे आपल्या इथे. दररोज नवीन पक्वान्न मिळेल तुम्हाला त्यांच्या कृपेने, पण भागवतामधली जी पक्वान्न आहेत ती समजून घ्या. त्याने सांगितलं माझा मुलगा जिथे भेटेल तिथे जा आणि या दशमस्कंदाचा पाठ त्याच्यासमोर करा. माझा हा मनस्वी मुलगा आहे, परमहंस मुलगा आहे, हा याच्या नर्मदेच्या खोऱ्यामध्ये नर्मदेच्या तटाकावरती कुठेतरी असेल. व्यासांचे शिष्य त्यांना शोधत शोधत आले आणि शुकदेव आपल्या निर्गुण उपासनेमध्ये रमलेले होते. त्या पर्णकुटीच्या बाहेरच्या बाजूला ते उभे राहिले आणि त्याने दशमस्कंधाचा पाठ सुरू केला. कुणी? व्यासांच्या इतर शिष्यांनी. आणि इतकं सुंदर लिहिलेलं आहे दशमस्कंध किंवा संपूर्ण भागवत की मी तुम्हाला काय सांगू, अमृत मधुर आहे. भागवताची एवढी वर्णी का बरं थोरवी आहे माहिती आहे का? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, असं भागवत आहे. त्याच्यामुळे भागवतावरती विद्वान असोत, संत असोत, भक्त असोत, सामान्य असोत, सगळे दुग्ध आहे. नाही आम्हाला आणि जो ज्याने एकदाही जीवनात भागवत ऐकलं नाही तो अभागी आहे असं भागवतात म्हटलंय. तर सांगायची गोष्ट म्हणजे दशमस्कंदामध्ये काय आहे? भागवताचं एकूण जर शरीर आपण मानलं 12 स्कंधाचं, तर दशमस्कंद हा भागवताचा हृदय आहे. दशमस्कंदामधला रास पंचाध्यायी ही भागवतातल्या हृदयाचं लहान आरक्त असं रूप आहे, हृद कमल आहे, आणि त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आहे. तर ते त्यांनी ऐकलं. बरं, व्यासांची रचना कशी आहे एकदा नीट समजून घ्या. ज्ञानेश्वरी, श्रीमद भागवत असे काही ग्रंथ आहेत की जे समाधी अवस्थेत लिहिलेले आहेत. कोणत्या अवस्थेमध्ये? समाधी अवस्थेमध्ये. समाधी ही अवस्था आहे जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या, उन्मनी आणि पलीकडे 6वी अवस्था. त्या ज्या अवस्थेमध्ये याच्यावरती तुमचं देहावरती तुम्ही नाहीच आहात, ही अवस्था आहे. ज्ञानोबा माऊलींची ज्ञानेश्वरी पण अशीच आहे. ते एका ठिकाणी म्हणतात ज्ञानेश्वर माऊली,
जैसे शारदेची चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे तै वेचिती मने मवाळे चकोर तलगे तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता आणोनिया. ते म्हणतायत ज्ञानोबा माऊली आता ज्ञानेश्वरीबद्दल बोलतायत. शरद ऋतूतलं चांदणं असतं, शारदीय पौर्णिमेचं चांदणं. या शारदीय पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये काय असतं माहिती आहे ना? अमृत असतं. आपण शारदीय पौर्णिमेच्या रात्री कोजागिरीला दूध तापवतो आणि चांदण्यात ठेवतो. 12 वाजता ज्यावेळेला त्याच्यात चंद्र पडतो म्हणजे चांदणं सांडतं दुधामध्ये, त्याच्यानंतर आपण त्या अमृतानं माखलेलं, अमृतानं भरलेलं ते चांदणं आपण त्या याच्या दुधाच्या माध्यमातून पितो. तर ही गोष्ट ते म्हणतात. एक तर शारदीयचं चांदणं किती नितळ आहे, किती कोमल आहे. चांदण्याला स्पर्श करता येतो का? जाणवतं. पण चांदणं पकडून आण बगर, गारा पकडून तुम्ही घरात आणता पिशवीत भरून, ओंजळीत भरून. चांदणं पकडून घरात आणाल का? चांदणं हे सुगंधासारखं आहे, नितळ आहे, निर्मळ आहे, पण जाणवतं, स्वसंवेद्य. या चांदण्यातलं अमृत चकोर पक्षीची छोटी छोटी पिलं आपल्या इवल्या चोचींनी पितात. एक ते उपमेचं सौंदर्य त्याला नाजूकतेकडे नेलंय, तरलतेकडे नेलेलं आहे. एक तर चकोर पक्ष, एक तर चांदणं, पिठूर शुभ्र चांदीसारखं चांदणं, रुपयाचं चांदणं, त्याला पिणारे चकोर पक्षाची लहान लहानशी पिलं. आणि ते आपल्या पिलांनी चोचींनी चांदण्यातलं राजहंस मोत्याचा चारा खातात. चकोर पक्षाची पिलं ही चांदण्यातलं अमृत पितात. जैसे शारदेची चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ते वेचती मने मवाळे. आणि ते चकोर पक्षाची पिलं मृदुमनाने वेचतात. ते वेचती मने मवाळे चकोर तलगे तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा. तुम्ही तुमची अंतःकरणं तितकी कोमल करा. हे जर भागवत ऐकायचं असेल तर लक्षात ठेवा, रासक्रीडा, राधिका या अतिपवित्र गोष्टी आहेत. अतिपवित्र गोष्टी, अति कोमल गोष्टी आहेत. त्याला स्पर्श गद्य शब्दांचा, वृत्तीचा, भावनेचा, विकाराचा स्पर्श सहन नाही करू शकणार इतक्या कोमल गोष्टी आहेत ते. आणि आपलं हृदय असं करण्यासाठी 5 दिवस साधना करावी. तेव्हा श्रीकृष्ण येतो 5व्या दिवशी. 4 दिवशी ज्या वेळेला आपलं हृदय शुद्ध 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 होत 5व्या दिवशी कृष्णाचा अवतरण आहे. पहिल्या दिवशीचा नुसतं कृष्णाचं चरित्र लिहिलं असतं तर चाललं नसतं का? नाही झालंय तसं. तुम्ही नीटपणे समजून घ्या. फक्त कृष्णाचं चरित्र लिहिलंय असतं तरी चाललं असतं, पण नाही. कृष्ण येण्यापूर्वी लक्षात ठेवा, कोणत्याही देवळामध्ये गाभार असतं आणि महाद्वार असतं. देवळाची रचना पाहिली का तुम्ही कधी? देवळामध्ये गाभार असतं आणि महाद्वार असतं. महाद्वारापासून गाभारापर्यंत अंतर असतं, चौक असतो, पायऱ्या असतात, पुन्हा उतरायचं, पुन्हा 4 पावलं चालायचं, मग सभागृह असतं आणि मग त्याच्या गाभाऱ्याच्या समोरची जागा असते आणि मग गाभार असतं आणि गाभाऱ्यात देव असतो. म्हणजे देवाची जर भेट घ्यायची असेल डोळे भरून तर आपल्याला दुरून यावं लागतं. असं हॅलो हाय असं देव तर कधी कोणाला भेटला नाही बरं. आमचे तुकडोजी महाराज म्हणतात ते यथार्थ आहे. देव बाजारचा भाजीपाला नाही र, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही र. खरंच नाही आहे. देव अशाने पावत नाही. दादा दादा तिकडे गेलो, दादा 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 असं नाही. आश्रमात सुद्धा आपण येतो तर आपण आश्रमात आलोय जिथे आपली सद्गुरु मूर्ती नांदते, तिथे आलोय हे कदापि विसरू नका. ही त्याची लीलाभूमी आहे. वृंदावनला तुम्ही जातात, ती वृंदावन ही सद्गुरु श्रीकृष्णांची लीलाभूमी आहे. द्वारका, वृंदावन, मथुरा, जगन्नाथपुरी, श्रीरंगपट्टम या लीलाभूमी आहेत. तशी आमच्या सद्गुरु भक्तराज महाराजांची ही लीलाभूमी इथे ते आहेतच. या भूमिकेत तुम्ही आला तर तुमच्या मनाला कुठेतरी एकदम पवित्रपणा येईल. पण मग तिकडे गेलो तर मग तिकडे जाऊन आलो, मग तिकडे मग ते भजन संपलं, मग खाऊन आलो.
ही जी काही वृत्ती आहे या वृत्तीने तुम्हाला बाबा तर जन्मोजन्मी नाही कळणार, नाही कळू शकत बाबा. तुम्ही बाबांना काहीही देऊ शकत नाही. पहिली गोष्ट आपण एक लक्षात घ्यायची, आपण यांना काही देऊ शकत नाही. आपल्याला देण्याकरता उदार कल्पतरू इथे बसलेला आहे. ही पहिली धारणा आपली स्वच्छ केली पाहिजे आणि मग आपण याच्या आश्रमामध्ये याच्या घरी पाऊल टाकतोय. असं जर केलं तर तुम्हाला जर खरंच याची डोळ्यासारखा साक्षात्काराचा सुंदर अमृतानुभव घ्यायचा असेल तर त्याच्याकडे येताना तुम्ही मनाला शिस्त लावून या. आणि नसेल घ्यायचा तर मग काही प्रश्नच नाही. तर त्यांचं काय अडलंय, याल तर या नंतर जा, जो असेल माझा तो येईल, अशा आपल्या मस्तीत बसले आहेत ते. तर तुम्हाला सांगायचं तत्व हे की बाबांचा जर का आपल्याला असा आनंद घ्यायचा असेल, बाबांचाच नाही कोणत्याही गोष्टीचा. आता आपण फक्त एक बघतो की भागवत म्हणजे काय. या शब्दाचे 3 अर्थ आहेत. नीटपणे लक्षात घ्या. मी तुमच्याकरता प्रत्येक अर्थ त्या लहान मुलाचं गाणं असतं, ससा ससा दिसतो कसा कापूस पिंजून ठेवला तसा, तसं मी तुम्हाला शब्द मोकळा करून सांगणार आहे. फक्त तुम्ही एकले अवधान दीजिए. ज्ञानोबा राय म्हणतात एका ठिकाणी, मला तुम्ही अवधान द्या. 9व्या अध्यायाची पहिली ओवी आहे, एकले अवधान दीजिए मग सकल सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडा ऐका. मी तुम्हाला प्रतिज्ञोत्तर सांगतो, तुम्ही मला अवधान द्या, तुम्ही सकल सुखाला पात्र व्हाल. असा ग्रंथ म्हणजे भागवत आहे, असा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, असा ग्रंथ म्हणजे दासबोध आहे, तुकारामांची गाथा आहे. तर तुम्ही कोणताही ग्रंथ वाचताना इझी चेअरमध्ये पडून बामुकुक्षी येण्यापूर्वी वाचायचा असं जर म्हटलं तर तो तुम्हाला कधी कळणार नाही, तो तुमच्याशी बोलणार नाही. पोटावर ठेवलेल्या मग गर्र गर्र करायला लागलो असं तुम्हाला कोणताही ग्रंथ तुमच्याशी बोलणार नाही. त्या ग्रंथाला तुम्हाला मस्तकात घ्यायचं, त्याच्यावर मस्तक ठेवा म्हणजे तो मस्तकात येईल. पोटावर ठेवून तो पोट नाही भरून देणार आपलं, लक्षात ठेवा. पहा, हिंदीमध्ये एका 3 सूत्रात सांगितल्याने भागवत हा शब्द जो भगवान है उनके लिए कहते हैं, स्वयं भगवान के लिए भागवत कहते हैं. एक. दुसरं, भगवंताचं स्वरूप जो दाखवतो तो भागवत ग्रंथ आहे. भागवतामध्ये काय आहे, मना सज्जना भक्तिपंथे जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. ठामे ठोकपणे सांगतो की तू या मार्गाने चाल, तुला श्रीहरी मराठी. तो अन्नपूर्णेकडून सरळ तू राजेंद्रनगरकडे जा, तुला भक्त वात्सल्याश्रम लागेल. असं ठामे ठोकपणे सांगणारे संत आहेत, असे सांगणारे ग्रंथ आहेत. आणि त्या ग्रंथांमधला एक भागवत आहे. भागवतात सांगितलेल्या पद्धतीने चाल, जीवनाची चर्या बदल, तू भगवंताच्या दाराशी पोचशील. भगवंत आणि भागवत हे एक रूप आहेत. आणि तिसरं, भगवंताचे परमभक्त भागवत आहेत. हे लक्षात घ्या. मी 3 अर्थ सांगतोय. जेवढे म्हणून भगवंताचे परमभक्त झालेले ते सगळे भागवत आहेत. जुन्या भागवतांचं जर आठवण करायची, प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालभ्यान रघुमांगदार्जुन वसिष्ठ विभीषणादीन पुण्यानिमान परम भागवतान स्मरामि. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, व्यासांबरीश, शुक, शौनक, भीष्म, दालभ्य, रुक्मांगद, अर्जुन, उद्धव, हे सगळे कोण आहेत? भागवत आहेत. आणि संत आमचे भक्तराज महाराज असो, नाना महाराज असो, ज्ञानेश्वर माऊली असो, हे सगळे भागवत आहेत. हे सगळे भागवत आहेत. लक्ष, भागवत संत भागवत आहेत जे स्वतः भगवंत रूप झाले आणि ज्यांनी प्रत्येक जीवाला भगवंताशी जोडून दिलंय. तो एकच कार्य केलंय, पहिल्यांदा ते तद्रूप झाले आणि नंतर जो जीव त्यांच्याकडे आला त्याला भागवत असे. हनुमान भागवत आहेत, नारद भागवत आहेत. रामदास स्वामींना रामाशी जोडून दिलं हनुमंतानी, वाल्याला वाल्मिकीला रामाशी जोडून दिलं नारदांनी,
ध्रुवाला, प्रल्हादाला नारद हे सद्गुरू आहेत. हे सगळे भागवत आहेत. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक. पुंडरीक हा मुनी आहे. त्याचं काय कौतुक सांगू तुम्हाला मी, की ज्या पुंडलिका भेटी परब्रह्म आले, त्याच्या दर्शनाकरता परब्रह्म धावत आलं भिवरेच्या तटी. आणि त्यांनी सांगितलं त्याला की मी आईबाबांची सेवा करतोय, उभारा जरा. आणि तो उभारायला, त्याची स्मृती आमच्या हृदयामध्ये. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पुंडलिकाला वर देणारा हा श्री हरी विठ्ठल आहे, अशी त्याची आजही स्मृती आहे. त्याच्या नावाने आपण जय जयकार करतो. हे सगळे भागवत आहे. हा जो, आणि या भागवताचे दुसरं वैशिष्ट्य लक्षात घ्या. या भागवताचं दुसरं वैशिष्ट्य हे की भगवान श्रीरामचंद्र ज्या वेळेला अयोध्या सोडून शरयू नदीवरती हरिगुप्त झाले, त्या घाटावरती गेले, त्यावेळेला त्याने फक्त एकाला इथे ठेवलं, हनुमंताला. आणि त्यांना सांगितलं, हनुमंता आता अयोध्येचं राज्य तुला देतोय. भगवंताने रामाने अयोध्येचं राज्य लवाला किंवा कुशाला दिलेलं नाही. लवकुश दूर आहे. लक्ष्मणांनी राज्य केले नाही, लक्ष्मणाची मुलंही दूर आहेत. अयोध्येचा राजा सगळ्यात शेवटी रामाने कुणाला केलाय? हनुमंताला केलेला आहे. हनुमानगडी नावाचं अयोध्येला मोठं हनुमंताचं मंदिर आहे. तिथं सिंहासनाधीश्वर छत्रपती छत्र असलेला असा हनुमंत जर गेला असेल अयोध्येला, तुम्ही त्याचं दर्शन घेतलं असेल. आणि त्याला सांगितलं की माझे भक्त जिथे जिथे तुझी भक्ती करणार आहे तिथे तिथे तू धावून जा, त्यांना साह्यभूत हो, त्यांचं रक्षण करता बन. त्यामुळे हनुमंत आजही आपल्याला चिरंजीव केलं आईनी, जगज्जननी जानकी मातेनी हनुमंताला चिरंजीव केलं. रामाने त्याला आशीर्वाद दिला का तुम मम प्रिय भरत सम भाई, तू माझा भरतासारखा प्रिय भाई, असं त्याला सर्वांनी श्रेष्ठ बनवलं हनुमंताला. आणि तो आपलं रक्षण करतो. इथे हनुमंत आहे. लक्षात ठेवा, जिथे भागवत ज्ञान यज्ञ होतो तिथे सकल देवदेवता येत असतात. म्हणून तुम्ही याला प्रदक्षिणा घाला, याला आपली चिंता सांगा. बघा तुमची चिंता सच्चिदानंद सद्गुरू पूर्ण करतात की नाही. तर भागवताचं हे मोल आहे बरं. माझं हे पहा, मी तो मापाडे, मी तो हमाल भारवाही, मोल माझं नाही. या सूत्राला किंमत येते पुष्पामुळे, तशी मला किंमत याच्यामुळे आली, माझ्या गुरुमुळे आली, माझ्या गजाननामुळे आली, आणि त्यांच्यामुळे मी इथे बसलो. तात्पर्य हे की हा जो ग्रंथ आहे हा समाधी भाषेतला ग्रंथ आहे. आणि या समाधी भाषेतल्या ग्रंथातले जे जे आपल्याला आख्यानं किंवा उल्लेख किंवा आविर्भाव हे जे दिसत आहेत, या सगळ्यांमधलं वैशिष्ट्य हे असतं की ह्याच्या मागे या तिन्ही अवस्थांच्या वरती गेलेली त्यांच्या प्रज्ञेची अवस्था आहे. त्यामुळे ते चिरंजीव आहे. लक्षात ठेवा, युनिव्हर्सल हा जो शब्द आहे, विश्वात्मक, वैश्विक, सार्वजनीन, सार्वकालीन, युनिव्हर्सल, ऑमनी प्रेझेंट अँड ऑमनी पोटेंट, हे जे सारे शब्द ज्या अर्थाला इंडिकेट करतात, ज्या अर्थाला द्योतित करतात, ज्या अर्थ दाखवतात, तो अर्थ याच्या समाधी भाषेतल्या ग्रंथात याच्यातले शब्द असे असतात. भागवतामध्ये आता आपण विविध प्रकारच्या ज्ञानांच्या कक्षा ओलांडत जाणार आहोत दररोज. भागवतामध्ये सगळ्या अमृत कथांचा सागर आहे हा. भागवत सांगायला शुकदेव बसले आणि स्वर्गातल्या देवता आल्या. स्वर्गातल्या देवतांनी अमृताचे कुंभ कोणाकडे आणले? शुकदेवांकडे. आणि ते म्हणाले की देवा, हे अमृताचे कुंभ आम्ही स्वर्गातनं आणलेले, हे ज्ञान आम्हाला भागवत द्या. तर त्याने शुकदेव म्हणाले की अरे तुम्ही हे जे आहे ते म्हणतात आम्ही काच आणि मणी याची तुलना होते का? अमृत हे स्वर्गाची रीत कशी आहे? हे बा, कधीही तुम्हाला स्वर्गात बिरगात जायचं नाहीये. तुम्हाला कुठे जायचंय? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग. आपण सगळेजण जे सद्गुरूंच्या चरणाशी संलग्न आहेत, स्वर्ग बिर्व छोटी गोष्ट आहे, तुच्छ गोष्ट आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, चोर स्वर्गाला जातात यज्ञांच्या मार्गाने. आम्हाला सगळ्यांना वैकुंठाला जायचंय. आपण सगळे वैकुंठात जाणार आहोत, आपण सद्गुरूच्या चरणी जाणार आहोत, आपण स्वर्गात जायचं. स्वर्गामधली रीत कशी असते माहितीये?
स्वर्गामध्ये जातात पुण्याचं गाठोडं घेऊन, आणि ते पुण्य संपलं की स्वर्गातले देवता तुम्हाला ढकलून देतात. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. आपलं क्षीण पुण्य झालं की आपल्याला पुन्हा मृत्यू लोकात ढकलून देतात. वैकुंठाच्या बाबतीमध्ये तसं नाहीये. वैकुंठात कसं आहे, सापडलो एकामेका जन्मोजन्मी नोहे सुटका, सापडलो एकामेका. अशी आपण लक्षात ठेवा. आपण आपल्या स्वतःला वाईट म्हणून घेऊ नका. मी तो एक नर भाग्यवान खरा, मी तो एक नर भाग्यवान खरा, सद्गुरु श्री डोळा देखिएला, सद्गुरु श्री डोळा. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही तुमच्या श्री डोळ्यांनी सद्गुरु पाहिलाय, सद्गुरूची सेवा केली आहे, सद्गुरूला ओव्या गायल्या आणि त्याच्या शिव्या ऐकले. आहोत ना आपण भाग्यवान. त्याच्यामुळे स्वतःला अभागी मानू नका, स्वतःला लहान मानू नका. मला या गोष्टीचा चीड आहे. पापोहम पाप कर्मोहम पापात्मा पाप संभवा. त्याचे मी पापी कसं आहे. माझ्या जीवनात गजानन महाराज आले, साईबाबा आले, माझ्या जीवनामध्ये बाबांच्या रूपाने साईबाबा आले, दत्ताच्या रूपाने नाना आले, कृष्णाच्या रूपाने अण्णा आले. मी अभाग्य कसं आहे. या सगळ्यांची मी माझ्या वाणीने सेवा केली, वाङ्मयीन पूजा केली. मी अभाग्य कसं. मी स्वतःला अभागी मानायला तयार नाही. आणि स्वर्ग आणि नरक हे आमच्या खिसगंटीत नाही. आम्ही वैकुंठवासी अहो. म्हणजे अहंकार नाही, पण आमच्याला स्वतःला हे हृदयामध्ये विश्वास आहे. सांगण्याचं तत्व हे की या सगळ्यांच्या मधून आपल्या उपासनेचा जो वेलू आहे तो आता गगनावली जातोय, आणि त्याच्यामध्ये ह्या भागवताचा आनंद आहे. या भागवताच्या मध्ये जे काही आता कथा येतील, भागवताचं पहिल्यांदा महात्म्य सांगितलेलं आहे. या महात्म्यामधली फक्त एक गोष्ट मी आता सांगणार तुम्हाला छोटीशी, आणि आजचं सकाळचं सत्र संपणार. रोज तुमचं सकाळचं सत्र 11:30ला आरती सगट संपणार. आरती सगट घड्याळ लावून रोज सकाळचं सत्र 7:30ला प्रारंभ होणार. त्यामुळे घरच्यांना तुम्ही एकदा फायनल नोटीस देऊन द्या की मी घरी केव्हा येणार आहे. त्याच्यामुळे मला नोटीस किंवा मला माझी अपेक्षा त्याच्या आधी कर. दोघांचं सार सर्वस्व याच्यात आहे. तुम्हाला मी सांगू का, आगम निगम हे जर फुलं असतील तर भागवत अत्तर आहे. फुलांचं अत्तर असतं ना, इत्र अर्क, ते निगम कल्पतरोर गलितम फलम. निगम कल्पतरूचं, कल्पतरू आहे निगम हे, त्याच्या कल्पतरूचं फळ गळून पडलेलं फळ आहे, तोडलेलं नाही. एकेका शब्दाला महत्व आहे. ते गमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखाद अमृतद्रव संयुतम. शुकाच्या मुखाने ज्या फळाला टोच मारतो शुक, ते अधिक गोड असतं. या फळाला शुकदेवांनी आपल्या मुखातून व्यक्त केलंय, म्हणून हे रसाळ आणि मधुर आहे, अमृत मधुर आहे. शुकमुखाद अमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालय. आलय म्हणजे साठा, आलय म्हणजे सागर, आलय म्हणजे आकर, आलय म्हणजे निधी. हे रसाचं आलय, रसालय. रस म्हणजे कोण. रस म्हणजे श्रीकृष्ण. रसो वै सहा. सगळ्या रसांचा राजा जर कोणी असेल तर तो परमात्मा श्रीकृष्ण आहे. त्या परमात्मा श्रीकृष्णाचं हे राहण्याचं ठिकाण आहे, निधी आहे, आलय, घर आहे. देवालय शब्दाचा अर्थ काय. देव जिथे राहतात ते देवालय. तसं हे रसमालय, हा श्रीकृष्ण परमात्मा याच्यात राहतोय. पिबत भागवतम रसमालय मुहुर हो. पुन्हा पुन्हा रसिकांनो, पुन्हा पुन्हा याचा आस्वाद घ्या, असं याच्यात सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला याच्यातलं महत्वाचा जो हे आहे काय, भागवत महात्म्यातलं त्याला प्रारंभ करतो. एकदा काय झालं, देवर्षी नारद हे या पृथ्वी तलावर हिंडतायत. हे बघा, आपल्या इथले काही काही विशिष्ट प्रकारचे विशेषण आहेत. ऋषी, महर्षी, देवर्षी, राजर्षी हे वेगवेगळी विशेषणं वेगवेगळ्या विभूतींना दिलेली आहेत. देवांचे जे ऋषी आहेत ते देवर्षी आहेत,
सगळे देव ज्यांना वंदन करतात ते देवर्षी, सगळे ऋषी ज्यांना वंदन करतात ते नारद आहेत. सगळे ऋषी, व्यास देखील वंदन कोणाला करतात? नारदांना करतात. वाल्मिकी नारदांना करतात, वसिष्ठ नारदांना करतात, विश्वामित्र नारदांना करतात. नारद हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत आणि यांना देवर्षी कसे झाले ते त्याने आपलं आत्मचरित्र सांगितलं. दुपारच्या कथेमध्ये सांगेन मी. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. हे मंगलाचरण आहे. या प्रत्येक ग्रंथाचं एक मंगलाचरण असतं. श्रीमद भागवताचे 2 मंगलाचरण आहेत. एक प्रथम स्कंदामध्ये येईल, ते दुपारी उद्या सांगेन, आणि आज हे याच्यातलं महात्म्यातलं आहे. याच्यामध्ये भगवंत जो अवतरण करत असतो त्याच्या मागे 2 गोष्टी असतात. लक्षात ठेवा, भगवंतचं सगळं चराचर भगवंताचं अपत्य आहे. भगवंताचं या संपूर्ण चराचरात कोणीही शत्रू नाही, कोणी शत्रू नाहीये. सगळं म्हणजे असुरही भगवंताचे अपत्यच आहे, दैत्यही भगवंताचे अपत्यच आहेत आणि भक्तही भगवंताची अपत्यच आहे. म्हणून ज्या ज्या वेळेला भगवंत कोणाला मारत असतो, उदाहरणार्थ रावणाचा, पूतनेचा, कंसाचा, शिशुपालाचा, दंतवक्त्राचा, हिरण्यकश्यपूचा, हिरण्याक्षाचा वधनही केला, त्याने उद्धार केलाय. लक्षात ठेवा, भगवंत वध नाही करत, भगवंत उद्धारच करतो. आपण ज्या वेळेला प्रत्येकाची कथा पाहू त्यावेळेला लक्षात येईल. तर आणि आपल्याला देतो काय? सच्चित आणि आनंद. या शब्दांचे थोडक्यात अर्थ काय? व्हॉट इज सत? सत म्हणजे काय? सतचा अर्थ अल्टिमेट रिएलिटी. अल्टिमेट रिएलिटी म्हणजे पारमार्थिक आणि अंतिम सत्य, शाश्वत सत्य. पारमार्थिक, अंतिम आणि शाश्वत 3 विशेषणे मी वापरली आहेत. याचं कारण असं असतं, जे डोळ्यांनी पाहतो ते पण असत्य असतं, जे कानांनी ऐकतो ते पण असत्य असतं. आपण म्हणतो चक्षुर्वै सत्यम, नाही, डोळ्यांना भूल घालणारा गारुडी खेळ असतो. ही माया आपल्याला क्षणोक्षणी ठगवत असते. आपल्याशी अत्यंत प्रेमाने बोलणारा सुद्धा आतून कपट करू शकतो. त्यामुळे काय भुललासी वरलिया अंगा रंगा है ना, उस डोंगा परी रस नोही डोंगा. काय भुललासी पण वरलिया रंगा भुलून तुम्ही. भक्तराज महाराज आमचे वाटेल तसे लुंगी घालायचे, बनियान घालायचे कधी, परंतु आमच्यासाठी कोण होता? तो परब्रह्ममूर्ती होता. आणि नीटनेट अगदी 4 भगवे, अगदी मॅचिंग भगव्या वेशांनी एखादी जर का कोणी संत आले म्हणजे तो मोठा का? नाही. सांगायचं तत्व असं की शाश्वत सत्य जे असतं त्याच्याशी तुमची ओळख करतो. शाश्वत सत्याचा दुसरा स्वभाव हा असतो की या संपूर्ण जगामध्ये या देवी सर्वभूतेषु चितिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. चैतन्य रूपाने या संपूर्ण विश्व ब्रह्मांडाला व्यापून असलेली जी जगज्जननी कुंडलिनी चैतन्य शक्ती आहे, जगन्माता आहे, जगज्जननी आहे, त्रिविध स्वरूपणी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, ललितांबा, अशी ही चित्रशक्ती जी आहे ही ज्याची प्रभा असते, तशी श्रीकृष्णाची प्रभा राधा होती. ती सच्चिदान आणि त्याचा परिणाम स्वभाव, जसं नदीजवळ गेला तर गारवा येईल ना, निखाऱ्याजवळ गेला तर उष्मा वाटेल ना, AC लावला तर थंडगार होईल ना, हे जसे त्यांचे स्वाभाविक परिणाम आहेत. जल चंचल आहे, वाहता आहे, जल स्थिर नाहीये. तसं भगवंताचा स्वभाव भगवंताजवळ गेलं की फक्त काय आहे? ब्रह्मानंदम परमसुखदम. ही भगवंताच्या जवळची स्थिती आहे. जो भगवंताच्या जवळ जातो तो ब्रह्मानंदातच असतो. भगवंताच्या जवळ गेलाय आणि दुःखी चेहरा करून बसलाय असं घडणार नाही, असंभव आहे. आणि माझे आनंद आणि ब्रह्मानंद याच्यामध्ये कोटी कोटी मैलांचं अंतर आहे. माझे आनंद क्षुद्र आहे, मनुष्य आनंद क्षुद्र असतात. देव आणि दिव्य आनंद हे ब्रह्मानंद असतात, कोटी ब्रह्मानंद असतात.
एका उपनिषदामध्ये आनंदम ब्रह्मणे, एका उपनिषदामध्ये आनंदाचंच वर्णन केलं आहे. सामान्य आनंद आपले आणि भगवंताचा आनंद कुंड, भगवंताच्या सान्निध्याच्या. आपल्याला माहिती आहे बाबा आल्यानंतर घरदार धानलीने भरून जायचं, वेड व्हायचं, ही त्याची त्याचा हो. तो एक वादळ होता, तो एक चैतन्य होता, तो एक सुगंध होता. तो आल्यानंतर कोंदून टाकायचा आपल्या प्रभावाने. बोलणं चालणं काही नाही नुसते. आणि चांगल्या चांगल्या शहाण्या सुरत्या बुद्धिमान माणसांची गती कशी व्हायची की काय करून काय नको करू आणि करत असतील ते. ही जी काही स्थिती आहे तुम्हाला मी पुन्हा सांगतो, तुम्ही ती अनुभवली आहे आणि म्हणून तुम्ही भागवतात ती. कृष्णा तुझ्या मुरलीत काय रे मन मोहुनी गेले, मोहुनी गेले मन मोहुनी गेले. अशा वेड्या व्हायच्या गोपी. गाईचे वासरू वृषभासी लाविले, गाईचं वासरू वृषभाला लावायचे आणि वृषभच दोहित. अरे डोकं ठिकाणावर नाही, बाबा आले की डोकं ठिकाणावरच नाही. ही ताकद आहे, हे त्यांची चैतन्याचा तो झोत आहे, चैतन्याचा प्रकाश आहे, चैतन्याचा आनंद आहे. ही जी काही सगळ्या म्हणजे ही जी मुरली जी नावाची वस्तू आहे तिच्याबद्दल मी ज्या वेळेला रासक्रीडेच्या वेळेला बोलीन तुम्हाला. बाबांनी सुद्धा गवळण लिहिलेली आहे, अति गोड गवळण आहे. त्याच्यामध्ये आपली बावरलेली चित्तवृत्ती सांगितलेली आहे. हे जे काही आहे आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे. आणि हे समजून घेण्याकरता आता दुपारी आपण 3:30 वाजता आपल्या आसनावर बसू. मी या ठिकाणी विश्राम घेतो आज सायंकाळ. आता फक्त एवढंच आहे, नैवेद्य दाखवा रोजचा. आणि माझी दुसरी एक विनंती आहे सद्गुरूंना, हे बघा की वेगवेगळ्या दाम्पत्यांना आरती करण्याची अनुज्ञा द्या तुमच्या इच्छेने. त्यांना नीट समजावून द्या, म्हणजे भागवताच्या याच्यामध्ये अनेकांना भाग घेता येईल जे आलेले आहेत ते. आता मी या ठिकाणी आता विश्राम घेतोय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता मी म्हणतोय ते पद सगळ्यांनी म्हणायचं. आणि तुम्ही हिरवे काका तुम्ही काय करायचं, नैवेद्य दाखवून आणि आरती लावायची. मी म्हणतोय ते पद तुम्ही आधी समजून घ्या. उद्या माझी अशी अपेक्षा आहे आदरणीय श्रद्धेय शरदराव आम्हाला हे पद सगळ्यांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था करतील. हा म्हणा, मी सांगतो आरती लावा, नैवेद्य दाखवा. नैवेद्य काय दाखवायचं आहे त्यांना माहिती आहे. जडो पाय दृष्टी पडो हीच आशा मला. म्हणा शुभांगी. कथा ऐको कानी नाम गावो वाणी हीच आशा मला. कथा ऐको कानी नाम गावो वाणी हीच आशा मला. माया तुझी माझ्या भवताल सारी, माया तुझी माझ्या भवताल सारी. आनंदात रडते ही कोठे विचारी. भेद भावन सो ज्ञान दृष्टी दिसे हीच आशा मला. भेद भावन सो ज्ञान दृष्टी दिसो हीच आशा मला. कथा ऐको कानी नाम गावो वाणी हीच आशा मला. तिथे तू असावा मीरा, मला सोडू नको प्रेम तोडू नको हीच आशा मला. कथा ऐको कानी नाम गावो वाणी
नटला जगाच्या रूपाने तू देवा, जनता जनार्दना घडो तुझी सेवा, अभिमान करो ब्रह्मज्योत घडो हीच आशा मला, कथा ऐको गाणे नाम गावो वाणी, मी सोडीन देहा तुला पाहुनिया, राहो तुझी सर्वदा प्रेम छाया, अच्युताया दिना वामनारायणा, कथा ऐको कथा ऐको गाणी नाम गावो, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण बदरी नारायण नारायण नारायण, गोपाल कृष्ण भगवान की जय। मंगलारती सगळ्यांनी होत। जय बंशीधर श्याम, शरणागत के रक्षक, शरणागत के रक्षक, भक्तों के सुखदाम। ओम जय बंशीधर निस्वार्थी निर्भय जो कर्म करे, सर्वव्यापी सुख सागर, सर्वव्यापी सुख सागर, जन मन पूर्ण विराम। जय बंशीधर श्याम, दूर किया हरे गुण का दुख अज्ञान तमाम, बुलारी दुख अज्ञान तमाम। गीता ज्ञान सुना के, गीता ज्ञान सुना के, सुख शांति प्रिय धाम। ओम जय बंशीधर श्याम, नहीं माना तुम्हारी गाते यजुर् साम, मुरारी गाते यजुर् साम। ध्यान तुम्हारा धरते, सुर नर मुनि दिन श्याम।
करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं जगदानन्दं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम सद्गुरुनाथ रामानंद महाराज नर्मदे हर हर। गोपा तर तेवढंच पूर्णताना सद्गुरूंना पाहतो, त्याच्यामुळे आपण त्याच्या पलीकडे त्याच्या अगाध आणि अगम्य आणि अनाकलनीय रूपाकडे आपण जाऊ शकत नाही. तात्पर्य हे की अशा ह्याची अवनती होण्याची जी कारणं असतात, ही प्रक्रिया असते, धीरे 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 होत असते. शतकं उलटतात, सहस्रकं उलटतात आणि ती जुनी संस्कृती अंतर्धान पावते. अशी ग्रीक संस्कृती गेली, अशी फ्रेंच संस्कृती, अशी यांची संस्कृती गेली, इंग्लिशांची गेली, त्यांची अशी काय स्थिती आहे की जी माझी संस्कृती आजपर्यंत टिकून आहे. माझी ही संस्कृती जी टिकून आज इतक्याही याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, इथेच नाही अमेरिकेमध्ये सुद्धा यज्ञ होत आहेत. अमेरिकेमध्ये सुद्धा मी गेल्या वर्षी त्या ठिकाणी असताना गणेशाथर्व शीर्षाला 150 लोक एकत्रित आले होते. एका स्वरामध्ये गणेशाथर्व शीर्ष म्हणत होते आपली मराठी माणसं. सगळ्या माझ्या मराठी माय भगिनी साड्या नेसून आल्या होत्या अमेरिकेमध्ये. त्या आपल्या नोकरीवर जाताना काही पण जीन्स घालो पण, आणि हे माझे बंधू शर्ट आणि पैजामा घालून आलेले होते. आणि असं सगळेच 150 लोक होते अथर्व शीर्षाला टोरंटोमध्ये, कॅनडामध्ये. अविश्वसनीय दृश्य होतं. मी माझ्या घरामध्ये माझ्या सगळ्या गोष्टींची हेळसांड करतो, उपेक्षा करतो, त्याला मी नगण्य ठरवतो आणि माझ्याच घरामध्ये मी माझ्या आईला उपाशी ठेवतो. आणि इकडे मी हे करत असतो आरत्या आणि महाराजांना 2 पेढ्याचं पुढं आणून दिलं की मला असं वाटतं की माझी भक्ती सफळ झाली. महाराजांना पुढ्यातलं महाराज भोकेलेले नाही आणि हाराला भोकेलेले नाही. तुम्ही महाराज काय म्हणतायत ते लक्षात घ्या. आणि ते जर करू शकलात तर मी महाराजांचा अनुचर आहे. ते जर करू शकला नाही तर महाराज कशालाही भोकेलेले नाही. महाराज 1 तुकडा खातात आणि 100 तुकडे आपण खातो पेढ्याचे. नाव महाराजांचं, गाव आपलं, अशी स्थिती आपली असते. तर कुठेतरी अंतर्मुखून आपल्याला विचार करण्याच्या या गोष्टी आहेत. श्री नारद जे ते या पृथ्वी तलावरती हिंडताना ते असे गेले आणि त्यांना असं लक्षात आलं, हा लोक सर्वोत्तम आहे असं मला वाटलं. हा लोक सर्वोत्तम मानला. हे बघा, याला इमं प्राप्य भजस्व माम, याला मृत्यूलोक म्हणतात. आपण जिथे आहोत त्याला या मृत्यूलोकामध्ये हा भारतवर्ष म्हणतात. दुर्लभम भारतम जन्मे असं म्हटलेलं आहे. असं का म्हटलेलं आहे? या देशामधल्या, या देशात 10ही अवतारांना यावंसं वाटलं. वैकुंठीच्या नारायणाला या देशामध्ये पुन्हा मानव रूपाने यावंसं वाटलं, मानुष्य वेशाने इथे यावंसं वाटलं, नटावंसं वाटलं. आणि एक ने मत्स्य कूर्म वराह परशुराम नरसिंह असे 1 ना 2 10 अवतार या ठिकाणी देवाने घेतले आणि आपल्याला या ठिकाणी बोध देण्याचा प्रयत्न केला. इथली प्रत्येक नदी, इथलं प्रत्येक पर्वत, इथले प्रत्येक क्षेत्र हे असं परमात्म्याच्या विलक्षण अशा लीलामय चरित्राने असं संस्कारित आहे. ते म्हणतात, मी कुठे कुठे गेलो ते म्हणाले, मी पुष्कर, प्रया, काशी, गोदावरी, हरिक्षेत्र, कुरुक्षेत्र, श्रीरंग, सेतुबंध कितीतरी क्षेत्र पाहिजे आणि मला कुठेही संतोष नाही वाटला, शांती नाही वाटली. नारद बोलतात, लक्षात घ्या, सत्य, तप, शुचिता, दया कुठे आढळून आली नाही. साधू संत पाखंडी बनले. घरोघरी मी माझ्या पदरचं काहीही तुम्हाला सांगणार नाही. जे आहेत ते शब्दशः तुम्हाला 2 प्रकारे आहेत. माझ्या याची जी पद्धत आहे, माझे सद्गुरू भागवतातले रामचंद्र शास्त्री डोंगरे महाराज आहेत. तुम्ही डोंगरे महाराजांचं नाव ऐकलं असेल. 1975-76 साली त्यांचा मला प्रसाद झाला आणि त्यांच्याच कृपेने आज माझं 49वं भागवत आहे. त्यांच्या कृपेने माझं हे 49, ते मला परमपूज्य माझे प्रातस्मरणीय
आणि दुसरं मला भागवता करता सद्गुरू नाना महाराजांनी प्रेरणा दिली. माझ्या घरी पहिलं भागवत नानांच्या उपस्थितीमध्ये संहिता वाचनाने झालं. सद्गुरू भक्तराज महाराजांनी मला परिपूर्ण आशीर्वाद दिले की अरे तुझं भागवत आपल्या इथे करू. आणि तो आज सोनियाचा दिन उगवला की सद्गुरू रामानंदांच्या कृपेने आपण त्या भागवताचा इथे अधिक मासामध्ये हे करतोय. तात्पर्य हे की या सगळ्यामध्ये तुमच्यापर्यंत मी पहिल्यांदा संस्कृताचं वाचन केलं. भागवताची पूर्व परंपरा अशी आहे की सकाळच्या सत्रामध्ये संपूर्ण रीतीने संस्कृत संहिता, ज्याला टेक्स्ट म्हणतात त्याला संहिता म्हणतात संस्कृतमध्ये, ज्याला मूळ भागवत म्हणतात जे संस्कृतात, त्याचं वाचन करायचं. अतिशय कठीण आहे भागवत. भागवतामध्ये विद्वानांची परीक्षा असते. श्रीमद भागवतासारख्या ग्रंथाचा आज संपूर्ण भारतभर अभ्यास आणि व्यासंग अखंड चालू आहे. हजारो वर्षे अखंड हे चाललेले, त्याचा अभ्यास चाललेला आहे. आणि तरीही आनंदाने सगळा हा पंचमवेद आहे असं म्हणतात, 5वा वेद आहे असं म्हणतात. कारण याच्यामध्ये संपूर्ण वैदिक धर्माचं सार याच्यामध्ये आलेलं आहे. आणि ते अनुबंध जोडलेला आहे. ऋणानुबंध जसा असतो तसा त्यातल्या आशयाचा अनुबंध नवीन काळाशी जोडलेला आहे. या भागवतामधलं याच्यावरती अनेकांची भाष्ये. वेदांचे सर्वात मोठे भाष्यकार जसं सायणाचार्य तसे श्रीमद भागवताचे सर्वात मोठे भाष्यकार श्रीधराचार्य. श्रीधराचार्याने याच्यावरती भागवतावरती टीका लिहिली. जर ज्या वेळेला मी 2, 3, 4, 5 सप्ताह पहिल्यांदा अशी झाली की मी संस्कृत सकाळी वाचायचा, सायंकाळी मी अर्थ सांगायचा फक्त. आणि लक्षात असं आलं की संस्कृतातलं समोरच्या श्रोत्यांना काहीही बोध होत नाही. कारण गतिमान रीतीने माझं भागवताची वाचन चालू असतं, गतिमान रीतीने. आणि एक तर संस्कृत, ते जुनं संस्कृत आणि अवघड संस्कृत, त्याच्यामुळे कोणापर्यंत ते पोचत नाही. आणि मग याच्यातून भागवतातला आशय तुमच्या हृदयामध्ये पोचवणे, याच्यासाठी भागवताचं प्रयोजन आहे. आणि ते करावून माझ्या गुरूंनी मला आज्ञा केली की कमीत कमी एक ब्राह्मण संहिता वाचनाला बसवा. माझे गुरु 12 ब्राह्मणांना बसवायचे. 12 ब्राह्मण संहिता वाचनाला बसवायचे. ज्यांना माहिती असेल डोंगरे महाराजांना तुम्ही कोणी पाहिलं असेल, ऐकलं असेल त्यांचं हे, तर तुम्हाला मी काय म्हणतो ते कळेल. आणि ते स्वतः गुजरातीमध्ये सांगायचे आणि हिंदीमध्ये सांगायचे. आणि त्या याच्या आमच्या महाकालेश्वरामध्ये 3दा भागवत झालं. तर 1976 साली जेव्हा भागवत झालेलं आहे पहिल्यांदा गुजरातीमध्ये, अतिशय मधुर गुजराती त्यांचं असायचं. मुळामध्ये ते आपले मराठी आहेत पण तो गुजराती पीठावरती बसले. तात्पर्य हे की मग भागवतातला संबंध रसभाव जो आहे तो सगळा ते आपल्या गुजरातीतून आणि हिंदीतून सांगायचे. त्यांच्या अनुज्ञेने 12 सप्ताह झाल्यानंतर मग मी त्यांना गुरुपूजनाला मालसर म्हणून गाव आहे नर्मदेच्या काठी गुजरातीमध्ये, तिथे त्यांचा भागवत सप्ताह, तिथे जाऊन त्यांचं गुरुपूजन केलं, गुरुदक्षिणा दिली. त्यांनी मला पूर्णपणे कसं करतोस, काय करतोस सगळं विचारलं प्रेमाने आणि आधी आशीर्वाद दिला. आता सुद्धा मी भाग्यवान आहे, किशोरजी व्यासांनी मला परिपूर्ण आत्ता तिथे आशीर्वाद दिला, माझा सत्कार पुण्याला केला आणि भागवताला आशीर्वाद दिला. त्याच्यामुळे मला खात्री आहे माझ्या मागे माझ्या सद्गुरू उभा आहेत. लता मंगेशकरांनी एक गाणं म्हटलंय, शांता शेळक्यांनी ते लिहिलेलं आहे. त्या गाण्याची लहानशी ओळ तुम्हाला मी सांगतो. शांता शेळके या छान कवयित्री आणि मंगेशकर कुटुंबांशी त्याचा सुंदर घनिष्ठ संबंध. तर हृदयनाथनी त्यांना एकदा म्हटलं की शांता ते आम्हाला या गाण्याला असं गाणं लिहून द्या. आणि त्याच्यामध्ये आमच्या मंगेशकर घराण्याचा जो काही हे भाव आहे तो मंगेशावरती आहे. मंगेशावरती म्हणजे आमच्या मंगेश हे आमच्या सारस्वतांचं शिवदैवत आहे. शंकराचं अत्यंत जागृत असं ठिकाण आहे गोव्याला, रामनाथीच्या तिथे मंगेश. आपण सर्वांनी दर्शन घेतलंय सद्गुरू भक्तराज महाराजांच्या कृपेमुळे. आपण सगळेजण गोव्याच्या याला होतो, गुरुपौर्णिमेला होतो. तर त्या आई आजारी होते, कोणाच्या, लता मंगेशकरच्या त्या होत्या. त्यांना भेटायला ह्या आल्यानंतर चहा पाणी वगैरे इकडे झाल्यानंतर मग जाताना म्हणून मी आईला नमस्कार करून जाते. आणि आईच्या तिथे गेल्या, कशा आहेत आई तुम्ही? ते म्हणाले काय सांगू, ठीक आहे, मागे मंगेश आहे, पुढे मंगेश आहे, मला सांभाळणारा मंगेश आहे. तात्काळ तीच घेतली त्यांनी ओळ. माझ्या मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश,
मी कशाला काळजी करू. ते काय म्हणताय, माझा देव माझ्याकडे पाहतो आहे. ही ओळ घेऊन त्यांनी कविता केली. माझी स्थिती कशी आहे, माझ्या मागे भक्तराज आहे, माझ्या मागे बाबा आहे, दादा आहेत, त्याच्यामुळे मला काय चिंता आहे. त्याच्यामुळे मी या दोघांच्या भरोश्यावरती मी आनंदाने जीवनामध्ये भागवतात आणि माझ्या समोर पाहत माझा श्रीकृष्ण गोपाल आहे, तो सखा आहे माझा. बघा नारदांची हे झाली. नारद म्हणाले यमुना तटावरती पोचले. ज्या यमुना, हे पहा, गंगा ही ज्ञानाची जान्हवी आहे आणि यमुना ही भक्तीची सौदामिनी आहे, भक्तीची मंदाकिनी आहे. भक्ती यमुनेच्या तटावर करावी, ज्ञान गंगेच्या तटावर मिळवावं आणि तपश्चर्या नर्मदेच्या तटावर करावी असं सांगितलेलं आहे. नर्मदायाम तटसी तपम कुर्या, गंगायाम तटसी ज्ञानम ग्राह्य आणि यमुनायाम तटसी, हा भक्तिवल्लभ जो आहे, हा कालिंदीचा कान्हा जो आहे, हा नर्मदेच्या काठावर, हा यमुनेच्या काठावरती नाचला आहे. तिथे त्यांनी आनंद केलेला आहे. तिथे गेला त्या ठिकाणी सुद्धा आपल्या यांनी काय म्हटलं, इथे म्हणतंय तीर्थ साधुसंत पाखंडी म्हटले, नद्या तीर्थ क्षेत्रांवरती यवनांचा अंमल कोणी योगी सिद्ध सापडत नाही. आणि ब्राह्मण सुद्धा पैसा घेऊन वेद पठण करतात, विक्रय करतात. अन्नाचा विक्रय होतोय, शीलाचा विक्रय होतोय. घरोघरी त्यांनी सांगितलेलं आहे की चंचल आणि अनितिमान अशा प्रकारचे स्त्री पुरुष जन्माला येत आहेत आणि त्यांच्याजवळ कुठल्याही प्रकारचे आदर्श नाही आहेत. अशा ह्याच्यात ही स्थिती नारदांची आहे. आज बनवा पेटलाय, आज सगळीकडे अंधारलाय. आजचा संदेश एवढाच आहे, पणती जपून ठेवा, अंधार फार झाला. आपल्याला ही पणती जपून ठेवायची. सनातन धर्माची पणती जपून ठेवण्याचा प्रयत्न भक्तराज महाराजांचा एक लाडका लेख करतोय. तो आपल्या परीने आपला प्रयत्न करतोय. त्यांनी आपल्या परीने त्या ठिकाणी सर्वदूर प्रयत्न चालवले आणि करतायत. बाबा त्यांना यश देणार आहे आणि त्यांच्या याला संघटने चातुर्यालाही तोड नाहीये. आणि या सगळ्याला प्रेरणा देणारे हे इथे बसलेले. या म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की ते म्हणाले, एक यमुनेच्या काठी गेले. तिथे एक स्त्री खिन्न मनाने रडत बसली होती आणि त्या स्त्रीच्या जवळ दोन तरुण पुरुष मूर्छित होऊन पडले होते. शांत चित्ताने गोष्ट ऐकायला आणि कळे ना ती त्या तिथे अनेक बाया होत्या, त्या स्त्रीला बारा घालत होत्या. ते पुरुष मूर्छित पडलेले भानावर कसे येतील म्हणून ती स्त्री रडत होती. तिथून नारद चालले. नारद त्याने एकदम तिने सांगितलं, मुहूर्तम तिष्ठ. ते म्हणाले, स्वामी, नारद संत आहेत. त्याने म्हणाले, भगवान थोडे थांबा, माझं कष्ट दूर करा ना. संतांची अशी रीत आहे की ते वाटेत आलेल्याचा कष्ट दूर केल्याशिवाय पुढे जात नाही. ज्ञानोबांचं असं सांगणं आहे की निम्न भरलिया विणे तोय नेण्याची जाणे पुढे. निम्न भरलिया विणे म्हणजे खड्डा भरल्याशिवाय पाणी पुढे जातच नाही, हे हा धर्म आहे. तसं संत आहेत. जसं हे म्हणतात ना, वाटेत जर का कोणी संताला दुःखी भेटला त्याला टाळून जाणं हे संताला जमत नाही. तर संत हे म्हणाले, नारद म्हणाले, आई काय झालं. त्याने सांगितलं, हे कोण आहेत दोघं जण, तू कोण आहेस, या स्त्रिया कोण आहेत आणि तू का बरं दुःखी आहे. ती म्हणाली, माझं नाव भक्ती आहे. हे जे दोन पुरुष आहेत, ज्ञान आणि वैराग्य हे माझी मुलं आहेत. भक्ती आई आहे आणि ज्ञान आणि वैराग्य ही माझी दोन मुलं आहेत. काळाच्या गतीमुळे हे जर्जर झालेले आहेत, काळाच्या गतीने हे मूर्छित झालेले आहेत, यांचं बेभान झालेले आहेत. या ज्या ह्या ज्या स्त्रिया दिसत आहेत, या गंगा आहेत, नद्या आहेत, सरिता आहेत, माझी सेवा करतायत. मला शांती नाही आहे. माझी कथा ऐका. मी द्रविड देशामध्ये जन्मली, कर्नाटकामध्ये वाढली, कुठे कुठे मान मिळाला, गुजरातमध्ये मला म्हातारपण आलं, पाखंडांनी मला त्रास दिला, माझे पुत्र दुर्बळ आणि निस्तेज झाले. मला असं माझ्या या मुलांना उठवणं, मला या माझ्या मुलांना तरतरी तेजस्वी आणि उत्साह भरलेलं असं करून द्या ना तुमच्या आशीर्वादाने. यांच्यावरती काहीतरी तुम्ही असं प्रोक्षण करा, यांना मूर्छेतून बाजूला आणा. लक्षात ठेवा, भागवतातली भाषा मी मघा तुम्हाला सांगितलंय समाधी भाषा आहे. भागवतातल्या कोणत्याही श्लोकाचा अर्थ 3 प्रकारांनी लागत असतो. भागवतामध्ये शब्दाच्या 3 शक्ती आहेत, अभिधा, लक्षण आणि व्यंजना. शब्दाचे 3 अर्थ असतात, वाच्यार्थ, लक्ष्यार्थ आणि ध्वन्यार्थ.
एका अत्यंत संक्षिप्त रीतीने मी गतिमान रीतीने तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल.